रसरशीत दाणेदार लापशी ही गोड पदार्थ म्हणून बहुतेक लोकांचा आवडीचा गोड पदार्थ, तेही कुकरमध्ये बनवणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज गोड पदार्थ बनवणार आहोत। इथे लापशी घेतलेली आहे, म्हणजेच गव्हाचा बरडा घेतलेला आहे। या 2 वाटीच्या प्रमाणातच बरडा घेतलेला आहे हा। तर इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे, यात अर्धी वाटी एवढं तूप घालूयात। तूप इथे गरम झालेलं आहे, यात ही लापशी घालूयात। तुपामध्ये चांगली परतून घेऊयात लापशी। मध्यम ते मंद आचेवर ही लापशी 7 ते 8 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे, याचा कलर बदलेपर्यंत। 7 ते 8 मिनिटं झाली आहेत, लापशी छान तुपामध्ये परतलेली आहे। यात गरम पाणी घालूयात। 8 वाटी एवढं गरम पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं करून यात पाणी घालायचं आहे आणि ज्या वाटीच्या प्रमाणात आपण लापशी किंवा गव्हाचा भरडा मोजून घेतला होता, त्याच वाटीच्या प्रमाणात 8 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे। याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत लापशी शिजण्यासाठी। मीडियम टू लो फ्लेमवर याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। इथे आपण कुकर उघडून बघूयात। दाणेदार अशी लापशी शिजलेली आहे। पुढची स्टेप करूयात यात। तर इथे 2 वाटी गव्हाच्या बरड्यासाठी 1 वाटी एवढं गूळ घेतलेलं आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्तही करू शकता। तर हे मिक्स करून घेऊयात। गुळासोबतच इथे ओल्या खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत। तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुक्या खोबऱ्याचेही तुकडे किंवा काप वापरू शकता। हे थोडं मिक्स करून घ्यायचे। गूळ वितळत आलेला आहे। इथे अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पूड घातली आहे। कच्चे बडीशेपची पावडर आहे। इथे तुपात भाजलेले काजू, बदाम आणि मनुका हे घालूयात। सगळं मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे गुळामुळे लापशीचा कलर थोडा बदललेला आहे। दाणेदार अशी लापशी मस्त वाटत आहे अगदी। ते सगळं साहित्य मिक्स करून झालेलं आहे। मंद आचेवर एक 5 मिनिटं वाफ देऊन घेऊया। दाणेदार आणि रसरशीत अशी लापशी तयार झालेली आहे। अहो, लहान मुलांनाच काय, मोठ्यांना सुद्धा हा गोड पदार्थ आवडेल असा पदार्थ आहे हा। सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात आणि ही नक्की ट्राय करून बघा। लापशी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।